मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते. उद्या फिननिफ्टची एक्सपायरी आणि फिननिफ्टची एक्सपायरी कुठल्या साईडला चांगला ट्रेड देऊ शकते आणि कुठल्या साईडला चांगली मुवमेंट होऊ शकते आज आपण डिस्कशन करायचं. तर एक्झॅक्टली बघा आपण कालचं जर प्रिडिक्शन तुम्ही जर बघितला तर कालच्या प्रिडिक्शन नुसार आपण ज्या लेवलनं बँक निफ्टीच्या लेवल होत्या त्या लेवलनुसार मार्केटने खतरनाक वर्किंग केलं. एक्झॅक्टली 51,799 नंतर आपला जो पण होता व्यू ते फुट साईडला होता. त्याच्यानंतर मार्केटने 50,279 लो टच केला. म्हणजे ऑलमोस्ट जर बघितला तर एक 1400 ते 1500 पॉईंटचा आज मार्केटने डाऊन मुवमेंट दाखवला आपल्या लेवलपासून. आणि ह्याच ठिकाणी आपण जो 350 ट्रेड दिला होता तो समथिंग बघा 1500 टच केला. म्हणजे ऑलमोस्ट 600 ते 700% रिटर्न त्या फक्त एकाच ट्रेडमध्ये दिला. प्लस आपण मिडकॅप मध्ये पण ट्रेड दिला होता. त्या मिडकॅपला पण चांगल्या पद्धतीने व्ह्यू बसला. तर त्या लेवलचा आपण प्रिडिक्शन मिडकॅपचं ह्या ठिकाणी देत नाही. पण तरीही आपल्या लेवलला किंवा आपल्या मेन ग्रुपला जर तुम्हाला असा तर तो ट्रेड तुम्हाला दिसायला मिळाला असेल. आणि तो ट्रेड 34 रुपयापासून 350 या रुपयाला गेला होता. 1000% रिटर्न त्या ट्रेडने आपल्याला दिलेला आहे. ओके. तर आपण बघूया की नेक्स्ट आता आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं. उद्या आहे फिन निफ्टी एक्सपायरी. मग फिन निफ्टी एक्सपायरी कुठल्या साईडला चांगली मुवमेंट होईल तर कुठल्या साईडला मार्केट चांगलं आहे हे आपण बघायचं. तर एक्झॅक्टली बघा आपण निफ्टीमध्ये एक डिस्कशन केलं होतं. डिस्कशन असं होतं की मार्केटला 25,000 लेवल ही ब्रेक करणं एवढं इझी नाही. आणि पण आज जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये एकदम सेलर्स हेवी क्वांटिटी येऊन किंवा सेलर्स जर एकदम आले असेल, सेलर्स एकदम हेवी येऊन मार्केटला खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट खाली आलेला आहे आणि परत एकदा रिव्हर्सल चांगल्या पद्धतीने परत मार्केट आलेला आहे. म्हणजे 24,723 पासून परत मार्केटने 24,924 ला टच केलं. आता हे जे मार्केट थांबलेलं आहे ते वन डेच्या जर ग्राफनुसार जर बघितला, जर समजा मार्केट जर ह्याच ठिकाणी आहे ओपनिंग जर झालं किंवा ह्या 25,000च्या जर खाली ओपन झालं म्हणजे सेलर्स आले. पण जर 25,003च्या वरती किंवा 25,020च्या जर वरती ओपन किंवा गॅप जर झालं तर मार्केटमध्ये बायर्स परत येण्याचे चान्सेस आहेत. जसं आपण काल डिस्कशन केलं की मार्केटमध्ये बायर्स येऊ शकतात आणि मार्केट जरा वरती जाऊ शकते. पण आपलं त्या ठिकाणी जर मार्केटमध्ये फॉल केला पण तरी काय हरकत नाही. आपलं जे टार्गेट होते ऑलमोस्ट टार्गेट देऊन म्हणजे तिथूनच मार्केट व्यवस्थित फिरलेला आहे. म्हणजे असं काही नाही की बिना टार्गेट देताच फिरलेला आहे. तर एक्झॅक्टली बघा आता आपल्याला जे उद्या प्लॅनिंग करायचं आहे, एक तर समजा 25,000 वरती ओपन झालं जर आहे तर सी ला आपण विचार करणार आहोत. समजा फ्लॅटच ओपन झाला मग आपण परत एकदा तयार राहायचं जरा डाऊनफॉलला. 24,662 परत क्रॉस केले की 24,465 मार्केट ह्या ठिकाणी जरा सस्टेन व्हायचे चान्सेस आहेत. पण हे पण जर त्याने ब्रेक केलं तर मग 24,200 आणि त्यानंतर 24,000 ही लेवल पण लवकरात लवकर दिसून येण्याचे चान्सेस आहेत. पण ही कधी ज्या वेळेला मार्केट गॅप फ्लॅट किंवा गॅप डाऊन करेल त्याच वेळा. अन्यथा जर गॅप अप झालं तर सगळे आपलं डिसिजन चेंज होणार आणि जे डिसिजन चेंज होतो तुम्हाला ते आपल्या उद्याच्या प्रिडिक्शन मध्ये दिसून येईल. ओके. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी कशी राहू शकते आणि बँक निफ्टी मध्ये सपोर्ट झोन कुठला राहील. तर बँक निफ्टी मध्ये एक्झॅक्टली सपोर्ट झोन जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टी 49,842 ह्याच ठिकाणी सपोर्ट घेण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण ह्या ठिकाणी मार्केट जर तुम्ही मागे जाऊन जर चेक केला तर इथूनच रिव्हर्सल मोठा आलेला आहे आणि ह्याच ठिकाणी रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर इथं रिव्हर्सल जर येत असेल तर निफ्टीमध्ये पण कुठे ना कुठेतरी रिव्हर्सल येणार. पण ह्या ठिकाणी रिव्हर्सल आला तरचा प्रश्न. समजा मार्केटनं सस्टेन जर जोरात त्याला ब्रेक केला तर मग 49,690 नंतर मग 28,323 ही लवकरात लवकर लेवल दिसून येऊन जाईल. मग तुम्हाला 2 किंवा 3 दिवसात पण लेवल ते दिसून येऊन जाईल. समजा मार्केट उद्या फिन निफ्टी एक्सपायरी जर पुट साईडला जर कन्वर्ट झालं म्हणजे फिन निफ्टी जर उद्या पुट साईडला कन्वर्ट झालं तर आपल्याला मग 28,000 ही लेवल मग काय बुधवारी पण दिसून येऊ शकते. तर आता फिन निफ्टी बघूया आपल्याला फिन निफ्टी मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. तर फिन निफ्टी मध्ये जर लेवल तुम्ही बघितला तर फिन निफ्टी जर सपोर्ट घ्यायचं म्हटलं तर एकच लेवल स्ट्रॉंग आहे 22,736 आणि आता मार्केट आहे 23,273. तर एक्झॅक्टली 750 ते 800 पॉईंटचा डिफरन्स आहे. एवढं काय मार्केट साधारण निगेटिव्ह येणार नाही. पण ऑलमोस्ट जर अनेक सपोर्ट झोन म्हटलं तर 22,978. पण मार्केट माझ्या जर फ्लॅट ओपन झालं तर इथून जर रिव्हर्सल वरती फिरेल आणि जर समजा गॅपडाऊन जर झालं तर ह्या ठिकाणी पण परत रिव्हर्सल फिरण्याचे चान्सेस आहेत. पण एक लक्षात घ्या जर मार्केटने उद्या 53,598 क्रॉस केलं तर तुम्हाला वन साइड रॅली दिसून जाईल. ते पण कॉल साईडला आणि जर कॉल साईडला तशी जर रॅली झाली तर तुमचा 0 ट्रेड पण चांगला बसून जाईल. पण ही रॅली आपल्याला समथिंग 12:30 ते 1 नंतर पाहिजे. जर आधी आली असेल तुम्हाला इथे कुठेही चान्स मिळणार नाही. प्लस पुढ साईडला जर रॅली म्हणली तर 23,128 हे बेस्ट वे आहे. इथून जर समजा 12:30-1च्या दरम्यान जर इथे मार्केट येत असेल ही पण लेवल बेस्ट आहे. एक तुम्हाला 22,978 समजा हे पण क्रॉस केलं तर मग काय तुम्हाला 636 चांगलं जॅकपॉट लेवल असं मिळेल असं म्हणलं काय हरकत नाही. ओके. तर अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्या बेल आयकॉनला सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.